श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 4 एप्रिल. आजचे बोधवचन. संत जसे बोलतो तसे वागतो. आपण बोलतो चांगले पण वागतो मात्र त्याच्या उलट. श्रीराम. भूमीत प्रथम बीज पेरतात, त्याचा डौलदार वृक्ष होतो. वृक्षाला फळे येतात. जसं बीज तसं फळ. कडू, गोड, तुरट आणि विषारी फळंसुद्धा बीजाप्रमाणेच असतात. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. त्याप्रमाणे विचार हे बीज आहे, आचार हा वृक्ष आहे आणि उच्चार हे फळ आहे. हा नियम सर्वांना एकच आहे, पण संत सज्जनात तो प्रकर्षानं जाणवतो. चित्ते वाची क्रियायामच साधूनाम एकरूपता. म्हणून साधू जसे बोलतो तसे वागतो, कारण साधू जसे वागतो तसे बोलतो. साधूचा आचार आणि उच्चार एकच असतो, कारण मनातला विचारच कृतीने आणि वाचेने अभिव्यक्त होतो. अवतारी पुरुष काय आणि साधू संत काय, दोन्हीही एकाच पातळीवर असतात. साधूंचे परित्राण आणि दुष्टांचे निर्दालन यासाठी श्रीकृष्ण अवतार कार्य होते. ते कार्य श्रीकृष्णांनी जन्मापासूनच केलं. बोलता येत नव्हतं तेव्हापासून पाळण्यात असल्यापासूनच पुतना, अघ, बक इत्यादी राक्षसांचं निर्दालन केलं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे. गोकुळात कर्मयोग आचारात आणला. कालियाच्या मस्तकावर नृत्य केले. गोकुळातील प्रियजनांसाठी गोवर्धन उचलला. कंसाचा वध केला. शिशुपालाला सुदर्शन चक्राने ठार केले. पांडवांचे अनेक संकटात रक्षण केले. असा जन्मापासून कर्मयोग आचरणात आणला आणि अर्जुनाच्या निमित्ताने गीतेच्या रूपाने स्वमुखाने जगाला सांगितला. असा आचार सिद्ध कर्मयोगाचा उच्चार सामर्थ्य संपन्न आणि चिरंजीव झाला. आधी विचार, मग आचार आणि शेवटी उच्चार ही त्रिपुटीच कल्याणप्रद असते. जे अवताराच्या संदर्भात तेच संतांच्या संदर्भातही सत्य आहे. संत हे अवतारी पुरुषच होत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. झाडू संतांचे मार्ग, आड रानी भरले जग, उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो सेवून. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. संभवामी युगे युगे व आम्ही वैकुंठवासी हा विचार एकच आहे. म्हणजे संत वैकुंठवासीच आहेत. जगत कल्याणासाठी ते अवतार घेतात. त्यांचा विचार पक्का असतो. विचाराप्रमाणे प्रपंचात आचार कसा कसा करायचा हे समकालीन संगीतातल्या लोकांना दाखवतात आणि पुढीलांसाठी
तो आचार बोलून शब्दबद्ध करतात. तो त्यांचा बोल अभंग ठरतो. कारण संतांची प्रतिज्ञाच आहे की बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. अवताराप्रमाणेच संतांचे वर्तन असते. संत जसे बोलतो तसे वागतो, यात नवल नाही. तो संतांचा सहज धर्म आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, तसेच हे संतांचे वर्तन आहे. आपलं वर्तन याच्या उलट आहे. आपण बोलतो चांगले, पण वागतो मात्र याच्या उलट. कारण आपला क्रम, विचार, आचार, उच्चार असा नसतो, तो उलटा असतो. आधी बोलतो, मग करतो आणि केल्यानंतर त्याचा विचार करतो. पश्चात्तापाशिवाय हाती काही लागत नाही. साध्या गोष्टीतही फजिती होते. तंबाखू बहाद्दर होता. हे व्यसन सोडण्याची प्रतिज्ञा तो दररोज 5-6 वेळा करी. तत्पूर्वी एक चिमूट तोंडात धरीत असे. बोलणं चांगलं, पण कृती उलटी. कारण कृतीला विचारांची बैठक नाही. जे व्यवहारात तेच सर्व क्षेत्रात. नामस्मरण करीत असता हातात माळ आणि मनात संसार. महाराज सांगतात की मनात राम ठेवा आणि हाताने काम करा. सगळा क्रम उलटा. बोलणं रामाचं आणि करणं कसायाचं. आधी केले मग सांगितले असे संत वागतात. श्री महाराजांनी आजन्म सगुण पूजन, अन्नदान आणि नामस्मरण हे आचाराने सिद्ध केले आणि प्रयाणानंतर वाणी आविष्कारातून तोंड उघडले. आचारसिद्ध अशी ही प्रवचने नामस्मरणाची गीताच नाही का? श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.